ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानेश्वर भगवान श्री रघुनाथ गुरुराज श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षुनाम ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। बंध होवे तो बंध की निवृत्ति रूप मोक्ष होवे, बंध नहीं याते मोक्ष भी नहीं। सारी झाली मिली लट्टिके वचन बद्धम कशेन चुकावं असे हे अपवादाचा विचार आहे. बंध नाही, अविद्या नाही झाला मान्य आहे, पण अविद्या नाही म्हणून नाही ती नाहीचीच निवृत्ती आहे, नाही ह्याचीच प्राप्त आहे. सुरुवातीला सांगून गेले शास्त्रकार, पण त्यावेळेस नजर फुटली. प्राप्तीची प्राप्ती, निवृत्तीची निवृत्ती, प्राप्तीची प्राप्ती, निवृत्तीची निवृत्ती. नाही त्याचा नाहीचाच निश्चय आहे, त्याचा निश्चय नाही आहे ते कळायचं आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठ राक्ष पूर्ण तत्परण आहे. असा निश्चय पाहिजे, आणि ही जीवनमुक्तीचा निश्चय येतं. कसा निश्चय पाहिजे? सूर्य पूर्वेचा भानू पश्चिमे उगेल, परिजन्म नाही आम्हा, हा निश्चय पाहिजे. पूर्वेचा भानू अशक्य ते शक्य घडे करेल, पण आम्हाला नाही. ते एखाद्या वेळेस दादाला विचारलं, अहो तसं कसं शक्य आहे? म्हणजे पूर्वेचा पश्चिमाला कसं उगवलं? अरे म्हणजे माझ्या स्वप्नात पश्चिमाला उगवलं, तुम्हाला काय आहे माहिती? कारण अविद्या हे नाही झालं. तुमच्या सुखदुःखाच्या संगतीकरता अविद्या साधूने स्वीकारली. आता इथं स्थिती प्राप्त झाल्यानंतर, बिनचूक समजूत झाल्यानंतर ते नाही असायचं. त्याला एक आणखीन गुरुचं उदाहरण सांगावं. गुरूंची उदाहरण व्यवहारामधून सिद्धांत पटवून द्यावे. गुरूंनी सांगावं की श्वासनबाई झाल्यानंतर तिला किती कुमारिका आणि विधवांनी तिला तो श्वासन नाही म्हणले, तिचा निश्चय बदला. अगोदर निश्चयाचे गेला सपना चिंतन सांगणार. निश्चय द्रोह देव जैसा गगनीचा राव. द्रोह तारा जसा हलत नाही कधी, तसे याच्या निश्चयात बदल होतच नाही. त्याला मग श्वासनेचे दृष्टांत दिले, पुन्हा गाडवत तुम्ही उभा राहायला दृष्टांत दिले, असे पुष्कळ दृष्टांत दिलं जाते. तरी पण एकच आणखीच एक चिंतन एका शब्दात सांगून पुढे. एकदा बीज भाजल्यानंतर, त्याची लाही झाल्यानंतर ती उगवल का? नाही. तसं एकदा बाद निश्चय झाल्यावर बदलत नाही. आणि मी सुखस्वरूप आहे त्याच्यात उत्थान नाही, सुखामध्ये उत्थान नाही. आणि देहाधिक जगत बाद निश्चयामध्ये विकार नाही. म्हणून जीवनमुक्त पुरुषाचा व्यवहार जीवनमुक्त झाल्यावर कळेल. म्हणून अविद्या नाही, आणि अविद्या नाही म्हणून त्याचं कार्य पण नाही. आता थांबायचं, सिद्धांत गोड आहे. अविद्या नाही तर अविद्याचं कार्य नाही. आता तुम्ही तुमच्या देहाच्या विचाराने करा काय काय आपल्याजवळ काय काय नाही. तसं नाही. आता तुम्हाला शब्दांनी कळलं, पण हा देह जर मिथ्या ठरला, अंतःकरण मिथ्या आहे असं शास्त्र जर म्हणतं, तर कुठे कोणाला विकार, कुणाला जन्म, कोणाला मरण काय नाही घडत. आणि घडलं तर फल प्राप्त आहे. हो, काय म्हणले महाराज? सुरुवातीला काय सांगितलं? पूर्वेचा भानू
परी जन्म मरण कळतं का हे? आणि आता महाराज मरायच्या आधी समाधी बाहेर काढून ठेवतात. नाही झालं. ते आम्ही तिथे गेलतो रामदासाकडे. हो आपलं काही नाही. मला दाखलं बाबा मेलकारे इथं मला समाधी करता बाहेर काढून ठेवलं. काय कुठे एक जर सगळा भगवंतच आहे, एक समस्त श्री वासुदेव आहे, असा जर तुझा अनुभव आहे तर हे काय बाकीचं नाही. साधू संतांची समाधी नित्य समाधी. निळामणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनाम. समाधी या शब्दाचा अर्थ अव्यवहार स्थिती. समाधी या शब्दाचा अर्थ काय? अव्यवहार स्थिती. तो साधनाची संपलेले साधनं संपले झालं. ते आगीचे शास्त्र अविद्या विनाशाचे पात्र वाचून होती स्वतंत्र आत्मबुद्धी. अविद्या निवृत्ती शास्त्र आहे. वस्तूमध्ये शास्त्राचा उपयोग नाही. वस्तूमध्ये शास्त्राचा उपयोग नाही. म्हणून अविद्या नाही. अविद्या नाही. खपुष्प आहे, शस्त्रशृंग आहे, वंध्यासूत आहे, काशीचं तूप आहे. हे नकारात्मक उदाहरण आहे. याला निरुपाधिक अध्यासाचा विचार चालला आहे. सोपाधिक अध्यासाचा विषय खाली असतो आणि हे निरुपाधिक अध्यास आहे. याला दृष्टीसृष्टीचं प्रकरण मानावं. दृष्टी सृष्टी म्हणजे दृष्टी आणि ज्ञान. ज्ञानाचा विषय युगपत आहे आणि तो युगपत भ्रमरूप आहे. नाही तर युगपत म्हणणं सुद्धा नाही. हां म्हणून आयुष्यात टक्का नाही. म्हणून बंध काळी बी बंद हवा. दासो नारायण म्हणतात ब्रह्मसूत्रामध्ये बंध काळे बी बंद हवा. ज्या तुला बंद वाटतं त्या काळी तुझा त्या संबंध येतात. अभाव आहे जरा कशाचा? अज्ञान तत्कार्याचा. अज्ञान तत्कार्य काय? मी करता, मी भोगता, मी सुखी, मी स्त्री, मी पुरुष, मी पंडित, मी ही बंध आहे त्याला. हे बंधचं कार्य, बंध अज्ञानाचे कार्य आहे आणि हे तिथं नाही तुझ्या स्वरूपात नाही. तिथे वंदेचे पुत्र कैशी जन्मपत्रिका तसंही नाही. चला अज्ञान होवे तो ताका ज्ञानसे नाश होवे. अज्ञान असलं तर त्याचं ज्ञान करता ज्ञान करून त्या ज्ञानाने अज्ञानाचा नाश होईल. अज्ञान है नहीं याते ताका नाशक ज्ञान भी नहीं. म्हणून ज्ञानही नाही ना अज्ञान बी नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. हे गोष्ट फक्त जो अभ्यास करतो, जो मनन करतो, जो निध्यास करतो त्याला हे अनुभव येत असतो. त्यालाही अनुभव येत असतो. पाठ करा, पाठांतर करा, पण वृत्ती त्या कक्षेत ठेवा. लिंग देह जो भंग झाला नाही तोपर्यंत बाप्पा मुक्ती कशी? जोपर्यंत लिंग देह अंतःकरण बाधित नाही ठरलं तोपर्यंत मुक्तीच्या गोष्टी करू नकोस. लिंग देह ज्याचा बाध झाला, बाध या शब्दाचा अर्थ त्या लिंग देहाला कारण नाही. ज्या वस्तूला कारण नसते ती वस्तू मिथ्या असते. मग हे सगळे शास्त्रकार नैयायिक, कनाद, कपिल, पतंजली त्यांनी कारण मानलं म्हणून त्याला समन्वय साधलं नाही. आणि ह्याने तुमच्या सुखदुःखावरून कारण स्वीकारलं साधन नाही तर त्यांच्या दृष्टीनं कारणच नाही. त्यांच्या दृष्टीनं त्याला सांगतो गुरुजींनी सांगावं. मला गुरुजींनी सांगावं. योग्य अयोग्य स्त्री हनुमानजीच्या समोर आहे का? ही शब्दच नाही त्यांना. तर तसं निरुपाधिक अध्यासामध्ये देश काळ नाही, अविद्या नाही, त्याचं कार्य नाही, त्याच्या ज्ञानाची पण गरज नाही. कारण अज्ञान असं तर ज्ञानाची गरज आहे. अज्ञानच नाही तर ज्ञानच काय गरज आहे? मग जाणीवच नाही रे त्याचे जाणावेच काय? जाणीवच नाही त्याचे जाणवेच काय? ज्याचे नाही सुषुप्ती त्याचे काही सूर्याची भ्रांती. अरे तूर्याची भ्रांती आहे. सुषुप्ती सापेक्ष तूर्य आहे. तूर्या म्हणजे शुद्ध सत्व गुणाचा आनंदाच्या भोगाची अवस्था, पण ती सुद्धा भ्रम आहे. झालं नाही तसं जमायचं इथं. शुद्ध सत्वगुण तत्वमसी महावाक्याच्या द्वारे अहम ब्रह्मास्मीची वृत्ती मावळली
आनंदामध्ये वृत्ती पोहोचली ती शुद्ध सत्वगुण. आनंद हा विषय नाही, आनंदाला विषय नाही, आनंद आनंदाचा. आनंदोरियाजी परमानंदोरी जया सुट्टी म्हणते की गोविंदो. ज्या ज्ञानाला आश्रय विषय नाही ते ज्ञान त्याचं स्वरूप आहे. म्हणून अज्ञान नाही. आता याला एक उदाहरण सांगतो, गुरुजींनी सांगावं. आता क्रमाने सांगावं लागेल ना कळण्याकरता. सिद्धांती तुमच्या अभ्यासावर, तुमच्या तपावर, तुमच्या ह्याच्यावर हे अनुभव आहे. वेदांत अनुभव आहे. वेदांत पांडित्य नाही, वेदांत शब्द नाही, वेदांत कला नाही, वेदांत एक कौशल्य नाही, वेदांत अनुभव आहे. वेद अंत म्हणजे इथं सगळं वेदात संपलं ते तो वेदांत आहे. वेदांत ना वेदात जिथं परिसीमा संपली ते वेदांत. आणि त्या वेदांताचं एकच आहे झालं. काय आता निश्चिंतीने पावलो विसावा म्हणजे अकर्ता अभाव, साक्षी, असंग, निर्विकार हे ज्यावर त्याला कळलं त्यावर त्याची साधना संपली झालं. समजूसुद्धा नाही. समजू कोणाची कोणी करायचे. ह्याला एक दृष्टांत द्याल नाथाने. नाथाच्या भागवतात आलं. साखराचीच गोडी, साखरेची भावली, साखरेचं पात्र, साखरेचं पातेलं, साखरेचं पाणी आणि त्यांच्यात साखरेचे 10-5 पाहुणे आले. साखराचेच. आणि त्याच्यात साखरेच्या कारल्याची भाजी केली एका साखरेच्या बाईने. नाथाचं भागवत आहे जरा हे वाक. आणि ते पंगत बसली. मग ह्या साखरेच्या पात्रामध्ये त्याने भाजी काय वाढलं ते पकवणं. मग ते जेवणाऱ्या चवी सांग काय सांगलं नाही झालं. नाथाच्या भागवतात विषयाला ते तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय ते सांगतात तरी नजर नाही रे परमार्थामध्ये. गोडपणे जैसा गोड तैसा देव झाला सकळ. कुठं आहे विद्या. हा गोडपणे जैसा तैसा देव झाला सकळ. आता चला पुढे थांबा. इथे पाण्यावरचा तरंग पाण्याची खोली कळेल का लांबी कळेल त्या तरंगाला. पाण्यावरचा तरंग ते खोली सांगेल का लांबी रुंदी सांगेल पाण्याची. म्हणून अभिनया सेवा चित्त भरली मनाची जगत. नंतर प्रसाद माझा आहे. माझा प्रसाद जाण ते द्वा. अभिनया सेवा. अभिनय सेवा म्हणजे सच्चिदानंदाचे बिनचूक समजूत निश्चय. आणि ते निश्चयाचं विस्मरण म्हणजे अविद्या नाही. मात्र आहे माऊली म्हणतात जाणीव नेणीव शास्त्रीय सांगते. संवादी विसंवादी. संवादी बरोबर नाही, विसंवादी नाही. विसंवादी म्हणजे देहादिक जगत ते वाटणार. आणि संवादी म्हणजे मी साक्षी म्हणणं. मग अर्जुनाचे संवादी विसंवादी रहित गेलता. म्हणून सांग म्हणजे आता कृष्णाला कोणावर शस्त्र धरू नाही तसं. म्हणून अविद्या नाही हे निश्चित आहे. अभ्यास करा म्हणजे नाहीच अनुभव येईल. याला एक उदाहरण दुसरं सांगतो. गुरुने सांगितलं स्वप्न. तुम्ही स्वप्नातून जागृतीत आल्यावर आहे तर निश्चय होतं की नाही तर निश्चय होतो. स्वप्नातून जागृत आलं आहे तर निश्चय नाही तर निश्चय नाही तर निश्चय. चला सुखे मी निजलो का सोडणे सारून ते हा निश्चय आहे का तुमचा. त्रिकुट शिकरी का दान मिळाले यायचं म्हणजे काय. स्थूल सूक्ष्म देह हे त्रिकुट आहे. त्याच्या नंतर जे अधिष्ठान चेतन ते सुखे तिथं स्थिर झाले. शून्य म्हणजे अज्ञान नाहीसे करून तिची विसावा गेली. वृत्तीत्व साधण्याचं संपलं. निजलो म्हणजे तन्मय झालो. पण नाही. पण हे तर अविद्याच नाही तर बोलायचं कसं मला. काय वांजेच्या मुलांनी उठलं आकाशी फुल तोडलं. हे जसं आहे तसं झालं. तेव्हा एक गवताचा पुतळा केला. गवताचा पुतळा केला आणि काशीचं तूप आणलं आणि वांज्याच्या मुलांनी त्या तुपात लोण्याचे भजे चळले आणि त्या पोराला खायला दिले. हे जसं गमक आहे तसं शब्द जगत नाही रे बाबा हो.
सर्व खलून ब्रह्म याचा अर्थ काय होतो? सर्व खलून ब्रह्म म्हणजे काय? नेह नानच किंचन, दुसरी वस्तू नाही झालं. एक अनुभव करू आपण, खाली येऊ जरा. आयाला सोडून जग सिद्ध करा. आयाला सोडून जग सिद्ध करा. मग आया आधी का नामरूप आधी? आहे हं? आहे आहे आधी. आहेला बंध मोक्ष आहे का? आहेला विकार आहे का? आहे ही कल्पित संबंधाने अनिर्वचनीय पदार्थाला आहेपणा अधिष्ठानाचा अनिर्वचनीय संबंधित वाटतो. वास्तव त्यात नाही झालं. त्याला दृष्टांत द्यावा गरज नाही. शेंगा आहेत, शेंगामध्ये बी आहे. त्या शेंगामधल्या बियाला तेल आहे का? त्या कवरला तेल आहे? बियाला तेल आणि ते कवरला वर टरपरला हां कळतं का? तो वरच फलकटा संसार इतसार भगवंत. काय फलकटा संसार इतसार? भगवान महाराज कोर्ट कचेरीला गेल्यावर हां तुला सांग, तुला माहीत नाही. आम्ही ज्यावेळेस मधुकरी मागत होतो पंढरपूर, त्यावेळेस मधुकरी विद्यार्थ्यांची भांडणं. माझ्या घरी कसं जातो मधुकरी मागायला? आता ह्याचं आहे होय घर. आता तू आणि मी आपण यांच्या घरी जायचं आहे. मी ह्यांच्या घरी गेलो, ते मला मधुकरी वाटतात. तू त्याच्या घरी मला, तुला काय कारण तिकडे जायचं? ते माझं घर आहे. किती वेडेपणा हे जगाचा. ही तर दे तसं. या ध्याशी म्हणे मी स्त्री पुत्र दारम धन म्हणे माझे, हे वेदांत सांगणारे इथं अटकतीत. आणि तिथं पळावटा बाधितांवरती. अरे बाधितांवरतीनं व्यवहार कर, पण त्याच्या तुला बाधितांवरती खून सांगतो. गेले शिशम न पोता ही बाधितांचा निश्चय आहे. पण ते कुत्र्याचं पिलू मिळलं तर तुमचं डोळ्यातून पाणी तुटत नाही. बाधितांवरती कसे तरी तुझे. या देहाला देह जर मिथ्या दृश्य भावली आहे, तर त्याचा लाभ तोटा कोणाचा? सुख दुःख कोणाला? म्हणून गुरुजींनी सांगावं, सांख्यशास्त्राने दुःखातून बाजूला काढलं आणि वेदशास्त्राने दुःख नाही म्हणून सांगितलं. झाला परमार्थ. सांख्यशास्त्राने देहाचा द्रष्ट म्हणल्यानंतर सुख दुःख देहाच्या ठिकाणी धर्म, तुझा काही संबंध नाही. हे कळल्यानंतर सुख दुःख देहाचा तो बघणार आहेस ना. न करी रे सांग राहे रे निश्चय काय लागू राहे रे निश्चळ नाही. पण हा मग म्हणतोय, पण म्हणता वेळेस काय म्हणते ते झालं आम्हाला काय कळतंय. न करी रे संग म्हणजे याचा माझा संबंध नाही. मी त्याच्यात वेगळं चिरकालावधीत आहे आणि हे कल्पित आहे. ध्याधिक जगत कल्पित आहे. मग जन्य आहे का कल्पित पदार्थ आहे? ह्याच्या ठिकाणी जन्यजनक भाव आहे का काही कल्पित आहे? कल्पित हा कल्पित आहे का नाही? आयुष्य किती तुझे किती वर्ष झाली तुला? शब्द बरोबर आहे. तसं नाही, पण हे कळल्याशिवाय मजा नाही. काहीच मी नव्हे कोणी या दिशा. हे का कोणत्या ठिकाणचा नाही बरं, काहीच नव्हे कोणी या गायचा. आहे शुद्ध बुद्ध ठायचं ते. देश वेश नव्हे माझं सहज फिरत आलो. देश नाही आणि वेश नाही. वेश म्हणजे स्थूल देह नाही आणि देश म्हणजे अविद्या नाही. हे दोन्ही नाही माझ्या सहज फिरत आलो. आणि रोजचे स्वइच्छेचं झाला विधी ही जीवनमुक्ती. नाही झालं हे जीवनमुक्ती. असे जीवनमुक्ती झालेले गुरुजी आणखीन कोणी त्या योग्यतेचे असतील. पण जीवनमुक्तीचे निदान खालच्या प्रसंगामधून लोकदृष्टीनं ज्याला सुखदुःखाचा अजिबात परिणाम नाही तो जीवनमुक्त. आता इथं अतिव्याप्ती कराल तुम्ही. योग्याला त्या उन्मनीमध्ये सुखदुःख नाही, तर उन्मनीमध्ये सुखदुःख नाही. सुखदुःखाचं बीज आहे. कारण उन्मन ही सापेक्ष पद आहे ना. मग उन्मनीमध्ये तोऱ्याकडे आल्यावर, उन्मनीमधून जागृतीत आल्यावर उन्मनी सापेक्ष भाषा आहे का नाही?
जेथे नाही सुषुप्ती तेथे कशी तुर्याची भ्रांती. तुर्याची भ्रांती म्हणजे उन्मनी कुठे आहे? तुका म्हणे ती उन्मनी नाश कार्याकारणे, फक्त बिनचूक समजूत, आणि ते बिनचूक समजूत मावळणं, याचं नाव व्यापक आहे. बिनचूक समजूत भाव. त्याला गुरुजी सांगत असतात, मळ जाळलं राग झाली इथं काम बघत नाही, ती राग गंगेत टाकायची असते. मग ज्ञानगंगा न्हाले. ज्ञानगंगेमध्ये नाही. न्हायला म्हणजे आनंदाच्या लाटामध्ये राहिलं. आनंदाच्या डोई आनंदाचे तरंग, आनंदाच्या आनंदाचे. हे फक्त आपण शब्द नकाशाने गणिताने सोडवतो. ही अवस्था प्राप्त कोणाला झाली त्याला साष्टांग नमस्कार माझा. हो, ज्याला झाले असेल ते. कोण झाले मला बोट नाही सांगत होते येणार, कारण मीच गणित सोडवतोय. मग आता गणित सोडवलं विद्यार्थ्याला काय कळलं मास्तर कसले येते. पण मास्तर आहे तेवढं निश्चित. मास्तर आहेत ते सगळं कोणी सांगितलं. गणित कोणी मास्तर असल्याशिवाय का? हां, तर ज्ञानराज तुकोबाराय नाथ महाराज गुरुजी मास्तर आहेत सापेक्षित भाषेने. म्हणून उजळायला आलो. वाटा खरा खोटा, निवारा. खोटा अविदत्तच कार्य नाही. खरा ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्म विषय नाही, संपला विषय. खऱ्या शब्दाचा अर्थ ब्रह्म, तो प्रमाणाचा विषय नाही. आणि खोटा पदार्थ तोही नाही, तो आधी तोद्याच्या दृष्टीने नाही झालं. पण गंमत अशी, अभ्यास करावा. ह्याला एकच पटेल न पटेल, झेपल न झेपल, याला पूर्व भूमिका बिनचूक लागते त्याला, की त्या बिनचूक भूमिकेची खूण गुरुजींनी सांगावं. ज्यावेळेस श्रोता श्री गुरुजवळ आहे त्यावेळेस त्याला भूक ताळण्याची आठवण नसते. मग तेव्हा लाभ आहे. जोपर्यंत तुम्हाला भूक ताळणे आठवते ना तोपर्यंत अभ्यास करा. त्याला जेवायची वेळ नाही. तर असा जो महान साधक आहे त्याला जेवायचं आठवण राहत, मग ती मजा येते. ताण हरपली भूक, तिथं ताण आणि भूक हरपली म्हणजे त्याला वेळ नाही ताण भूकाची आठवण. मग त्या सुखांत नाही कारण आनंदी सागर. अशाला कृपा कटाक्षे नेहाळलेली आपल्यापदी वैसवी. अशाला आपण आक्रत उपासक आहे म्हणून क्रमाक्रमाने चालायचं आहे. ध्येय ते निश्चित आहे, ते आपल्याला प्राप्त होईल. पण आपल्या ठिकाणचे अनाधिकारत्व, जग सत्यत्व बुद्धी, विक्षिप्तता, मी माझेपणा हे साक्षीकडून मजबूती सिद्ध होतं. जोपर्यंत या ध्यायाला मी म्हणतो, ध्याय समज माझे म्हणतो, अभ्यास कर नीट. त्याला नंबर 2 मध्ये साधना तरी ठेव, पण मोहात पडू नको. कशामुळे मोह पडतो? गंमत आहे. आता सांगतो तुला. सांख्याच्या दृष्टीने क्रमाने जगाची उत्पत्ती आहे, नैकाच्या दृष्टीने क्रमाने उत्पत्ती आहे. पण सत्य पदार्थ म्हणून क्रम लागेल ना. मग स्वप्नातल्या पदार्थाला क्रम आहे का? देश काळ आहे का? कळते का ना? पंचमहाभूत स्वीकारून 25 तत्वाचा क्रम लावला त्याने, आहे ना. मग मिथ्या पदार्थात विकार नसतो ना, मग क्रम कसा लावतोस तू? जिथं क्रम आहे तिथं जग सत्यचं, तिथं दुःख निवृत्त होत नसतं. मग जन्ममरणाची भ्रांती आहे का जन्ममरण जन्य भाव आहे? माऊली काय सांगते जरा लक्षात घे. आमच्या गुरुजींनी सांगावा. कोणाचे गणगुत आणि कोणाचे मायबाप. अंत्यकरण सिद्ध नाही म्हणजे जीव सिद्ध नाही. जीव सिद्ध नाही म्हणून आत्मा एक आहे, आत्माला जन्मर नाही, तो कोणाचे मायबाप. जीव सिद्ध नाही, आत्मा अनादि अनंत आहे. मग आई बाप पुन्हा वाटतंय का? निदान असं तरी म्हणा रे. काय म्हणा? माय जगन्नाथ बाप हे तरी म्हणा, तर तुम्ही संत माय बाप हे तरी म्हणा. आता काय म्हणतात कोण जाणे. पण त्याची उपेक्षा नाही बरं का. पूर्वमीमांसाला धक्का नाही द्यायचा. आपल्याला अधिकारात तत्वनिष्ठ बनायचं आहे. हो, यांची उपेक्षा नाही.
मग हे तर काही अर्धवट शहाणे यांची अपेक्षा उद्धट होऊन मूर्ख होतात. नाही नाही, पूर्वमीमांसाला सांभाळायचं, पूर्वमीमांसेत गुंतायचं नाही, पूर्वमीमांसेत गुंतायचं नाही. आणि पूर्वमीमांसाला तितकं सत्व नाही. म्हणजे आचार पाहिजे पण आचाराला सत्यत्व नसलं. ज्ञान पाहिजे पण तलवारीला ज्ञान पाहिजे. तसं आचार पाहिजे पण आचारात सत्व नाही, हे कळलं पाहिजे तर जमत. नाही तर मग काही एलपटपणा करायचाही नाही जमायचं जरा. म्हणजे हे अविद्या तत्कार्य नाही. बंद काळेपी बंद अभाव सूर्याशी अंधकार काही झाला होता गोचर. सूर्याला कधी अंधकार आहे? जिथं सूर्याच्या स्वप्नात येतं ना अंधार. सांगूच का याच्यापेक्षा गुरूंच्या भाषात? गुरुच्या भाषा सांगू का? त्याचा विपरीत अर्थ करू नका, कारण गुरुची भाषा फार खालची पण सिद्धांतही गुरु. तुम्हाला असं कधी स्वप्न पडलं का दगड खायचं? स्वप्नात आलाच ना मला आता दगड खायचं म्हणून. दगड खायचा अत्यंत अभाव आहे, तसं अविद्याचा अत्यंत अभाव म्हणून तू मुक्त आहेस. काय गंमत आहे जरा. दगड खाण्याचं स्वप्न कोणाला पडलं मला कोणी सांगा. मी आज स्वप्नात दगड खाल्ला आहे. हो खरं आहे का? ह्याचा अत्यंत अभाव आहे. तसं तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अविद्याचा अत्यंत अभाव आहे. म्हणजे अविद्या नाही, आणि अविद्या नाही म्हणून ज्ञानाची गरज नाही. तेव्हा हे गुरूंचे दृष्टांमध्ये फार. आता याच्यापेक्षा दुसरा दृष्टांत दिला तर पण माझ्या शक्तीच्या बाहेरचा येतो. मी एक त्यांचा सेवक येडा वाकडा त्यांनी स्वीकारलेला आहे. एकच सिद्धांत जर तुमच्या लक्षात आला तर दगड जसा स्वप्नात खायची इच्छा नाही का, दगड खाण्याची इच्छा कधी आहे, कोणत्या वेळेस आहे? नाही झालं. तसं अज्ञान नाही झालं. जसं दगड खायची इच्छा नाही तसं अज्ञान नाही. कुठला विषय हा? 2 अभंग 4 वय पाठ झाले की झालं. मी एक कोणी बृहस्पतीच नाहीच. थोडं एखादा विषय त्यागला की मी काय सुखाचार्य आहे का हनुमानजी आहे? नाही झालं. साधना करा, साधनाच्या ठिकाणी परिपक्व आणा, विचाराच्या ठिकाणी परिपक्व असावा. एक विचाराचा विचार, अनेक विचार. कार्याचा विचार देहादिक जगताचा, देहादिक कारणाचा विचार, कारणाचा विचार. कारणाच्या विचारामध्ये कारण सिद्ध होईना म्हणून देहादिक जगत नाहीच. हो अज्ञान नाही त्यांच्या दृष्टीनं. सूर्याच्या दृष्टीनं अंधार ऐकलं नाही, आणि त्याच्या दृष्टीनं कोणाच्या गोरक्षाच्या दृष्टीनं तुला माहीतच नाही. गोरक्षाचे चरित्र तर सांगतो तुला. ज्यांच्या लघवीनं सोन्याचा डोंगर होतो असा तो गोरक्ष. हां त्याने लघवी केली तो डोंगर सोन्याचा झाला, पण तो त्रिविक्रम महात्मा ब्रह्मरूप झाला तिथं ह्यांचं काही नाही चाललं. सगळे आले झालं पण तो त्रिविक्रम राजा ब्रह्मरूप झाला. आणि ह्याने प्रतिज्ञा केली ही उठला तर ठीक नाही तर मी काष्टी आज्ञा केली. अविद्या नाही विषय चालला. इतर कुणी हात टेकले ब्रह्मज्ञान इथं सांगायचं. ते चुकलं नाही, त्याला ब्रह्मज्ञान माहीत होतं. आदिनाथ गुरु सप्रसिद्ध मत आहे कृषी मच्छिंद्र गुरु ही बरोबर आहे, पण आपल्याकरता किती स्वरूपाची शक्ती ही सांगायची त्याला. ज्यांच्या संकल्पने राख होते असे गोरक्षनाथ, असे मच्छिंद्रनाथ कोणते असू दे, पण तो त्रिविक्रम राजाच. कारण तो साधू होता म्हणून सगळे जग शोक कळून सगळे आमचे आईबाप गेले म्हणून शोकच झाले सगळेच. त्यावेळेस ह्या दोघांना वाटलं की बाबा असा राजा जर आहे दयाळू लोकपालक, आपण त्याला उठू. आता हे आपल्याकरता बरं का, त्यांना माहीतच असतं हे. पण तुमची किती उडी असली तरी कमी पडते, त्याचं उत्तर आहे. कोण वेदवणी शाने?
एरू नेते नेते म्हणून भावडं ना स्वरूपाचं सांग याचा एकच उपाय झाला. कोणत्या प्रमाणाचा विषय नाही हे आपलं स्वरूप सिद्धांत हे अपूर्व लिंग आहे. जास्त बोलण्यापेक्षा नाही तर म्हणून हे तर हात टेकलं गोरक्षला सांगितलं म्हणजे अरे बाबा तो ब्रह्मरूप झाला आहे उपयोग नाही झाला. म्हणून हे ब्रह्मविद्या सगळ्या श्रेष्ठ आहे आणि तेच तुझं स्वरूप आहे. तो सच्चिदानंद तू आहेस हे तुझं स्वरूप आहे. आणि हे अनुभवाच्या परमार्थाने हे बिनचूक कळलं म्हणजे साधुबोध. साधुबोध म्हणजे झपऱ्या वाढवणं काय करणं हे नाही बहिरंग नाही तुझं बिनचूक समजूत. मी आता सांगितलं तुम्हाला गुरुजींनी सांगितलेलं. हो सुहासिनीबाईचा जसा निश्चय होत नाही कोणी बदलायचा म्हणलं तरी तसं तुमचा निश्चय बदलून झाला. पंडिताला वाटतं मी पंडित, विद्वानाला वाटतं मी विद्वान, भक्ताला वाटतं मी भक्त. ही सगळ्या आंधळेपणाचं भावता प्राप्तिपूर्वक निषेध आहे. म्हणून अभंग गुरूंचं शेवटचं कीर्तन 60वीला हरिजी हृदय मंदिर त्याची सर्व झाला सफळ व्यापार. या अभंगाचं चरित्र फार मी नाही सांगत, एक शब्द सांगून मला पुढं येतो की मला अभंग सांगता येत नाही. मी त्याच्यावर बोलत येत एखादी. हे गुरूंचं शेवटचं अभंग केलं. त्यांची स्थिती, त्यांचं काय भक्तीचं ऐश्वर आणि त्यांच्या तपाचं सामर्थ्य त्यांनी दाखवलं. ते कसं दोन बाजू असतात आपल्याकरता. गुरूंचं काय म्हणतात त्याला लाऊडस्पीकर त्यांच्या काही जवळ गाडक्या माडक्याच्या लोकांचे व्हायरल टाचण्या खोचले बंद झालं. गुरुजी होते ते काय रे तुला सांग पुरुष. गुरुजींनी पांडुरंगाचा धावा केला. तो धावा असा गरुडावरी बैसून माझा पिवळा पितांबर कंस असं ते अभंग त्यांच्या वेगत म्हणजे विठाबाई असं खूप असं त्या अवस्थेत म्हणजे अक्षरशः मी खोटं बोलत नाही. मी नेहमी गुरूंच्या व्यासपीठाच्या पायाजवळ पांडुरंगा पाठीमागे आले उभा राहून व्यासपीठ असं हल्लं. ही वस्तू मग 5,000 लोक समाज जमला होता ऐकायला. लाऊडस्पीकर बंद. पण मग भगवंत आलो सगळ्याच्या कानामध्ये गुरुजी बोलतात ते. ही वस्तुस्थिती. मग अशा दृष्टीने आयुध आहे का? हां मग बायको आई आहे का बायको आहे का बायको ब्रह्म आहे? तुला काय माहिती मोकळ्याला काय वाटतंय? हां साथीने अंत्यकरणाची असते. इथं नसते बा. लांब वेदांत लांब जात नसतो. डोळा म्हणजे कानाकडे हात जाणारच नाही. डोळ्याकडे हात जाईल. तसं काय रे तुम्ही दररोज आहो धरलेले सांगून घे पांडुरंग हे पांडुरंग वाटतात का? आहे का नाही? वृत्ती त्या स्वरूपात मिसळसं वाटत नसते. त्याच उत्तर आहे वृत्ती सच्चिदानंद मध्ये रमल्यावर मग चौकडी तेच आत हरे हरे कामं घातलं चिरा. अशा स्थितीच्या पुरुषाला आयुध्या नाही आणि त्यात कार्य नाही जमतो का नाही. हां अंगावर घ्यायचा परमार्थ मला गुरुजीने अंगावर घ्यायचा शिकवला आहे. खरं अंगावर घेतलं तरच आहे ना. म्हणून देहदृश्य मन दृश्य आणि देहदृश्य मन दृश्य ही कल्पित नाही म्हणून ते मी नाही मी साक्ष आहे. द्रष्टादृश्य शाटला जो स्वरूप सुटला तो काय जाणे राटला इंद्रियगाम हे नाही अविद्यात कार्य निवृत्त. द्रष्टादृश्यशी आटला द्रष्टा दृश्य. आता द्रष्टा आटला का नाही द्रष्टत्व भाव जो असणारा वृत्ती तो मावळला. द्रष्टा काही मच आहे द्रष्टा पण द्रष्टत्वाचा भाव मी द्रष्टा मी साक्षी मी द्रष्टा मी साक्षी वृत्ती मावळली आणि शिल्लक राहिलं ते. आणि मग स्वस्वरूपेश्वर मग तो काय जाणे राटला इंद्रियग्राम हे नाही. मग त्या इंद्रियाचा व्यवहार काय होतो हे त्याला कळतं. तो काय जाणे राटला इंद्रियग्राम हे नाही ही ज्याची ती जीवनमुक्ती झाली. आणि अशा जीवनमुक्तीच्या ठिकाणी आयुध कुठे आली त्याला आमच्या गुरुजी सहज बोला
बाबा म्हणजे काय रे आता बाहेर मिशा कशा नाही तिला विचारतो तसं अडचण नाही आता बाहेर जसं मिशा नाही तसं अडचण तिला मिशा शक्यच नाही तसं अडचण नाही चला तिला पडून झोप म्हणा हां नाही का बसा असं ते म्हणून वृत्तीला भगवंताच्या चिंतनात ठेवा ज्ञानाकडून साक्षीत भाव मोजा भक्तीतून भगवंताचं ध्यान करा कर्मातून नामचिंतनामध्ये रंगा काम भागतंय आम्ही नामाचे धारक कर्मामध्ये नामाच्या धारकच रंग आता दृष्टी पुढे अशाच हे भक्तीमध्ये रंग या भक्तीची खून सांगू तुला खरं सांगतो त्या भक्तीची खून निश्चय पण परमार्थात आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणू देव आणि कशी शतखंड माझी होईल रसन जरिया होते ना पार्श्यात ही निश्चय न म्हणू देव जमते का हा निश्चय भक्त आणि का संकल्प जर आणि का समजी सगळ्या पापाचा गोवलं जाईल आणि का संकल्प असं काहीतरी याच्यावर अनेक पापे माझ्या अंगावर येतील म्हणून न म्हणू देव आणि कसं हे भक्तीच्या निष्ठे हा निष्ठे आणि स्वपर उत्थान रहित स्वरूप साधुबोध झाला त्याचे एक खूण स्वतः संशय येत नाही स्वतः उत्थान होत नाही आणि दुसऱ्याने संशय घातला तरी येत नाही काय तुम्ही ब्रह्म ब्रह्म करता ब्रह्म कोणाला होतं आणि काय खबर हे शब्द ज्ञान आहे तुला होणार नाही आणि तू बोलू नको या विषयात तो अधिकारीच नाही तुला काय करतं व्याली वेळ न जाणे वाण काय जाणे जे साधन तत्वयुक्त होऊन मन विक्षेप ज्याने काढला त्यात ही पदरात आहे बाकीच्याच आहे काय म्हणून अविद्या निवृत्त फलदर्शनात अविद्या नाही हा निश्चय आणि तो जीवनमुक्त आहे हे निरुपाधिक अध्यासातला विचार चालू आहे सोपाधिक अध्यासातला चिम्र गजाला त्या दर्शनाचं घ्यायचं बस बस कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 कुंडली कबरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय